शासनातर्फे ती योग्य प्रकारे नियमानुसार झालीत की नाहीत याचे तपास करणं किंवा याचे साक्षी पुरावे करणं अशी अनेक कामं त्या कमिटीच्याद्वारे होत असतात. पण ही कमिटी किती भ्रष्ट आहे किंवा या कमिटीचे चेअरमन खास करून अध्यक्ष अर्जुन खोतकर जे ईडीला घाबरून शिंदे गटात गेले, आमच्याकडेच होते ते, निष्ठेच्या आणाभाका फार खायचे. एकनाथ शिंदेला पळून गेला होते उंदीर म्हणणारे हेच गृहस्थ बरं का, उंदीर आणाभाका निष्ठेच्या घेणारे हे जेव्हा गेले, ईडीला घाबरून गेले, ईडीची कारवाई होते त्यांच्या एका कारखान्यावर, त्यांना अंदाज समितीचं अध्यक्षपद दिलं ते यासाठीच दिलं. काल धुळ्याच्या 102 नंबरच्या विश्रामगृहात त्या खोलीमध्ये 5 ते 5.5 कोटी रुपयाची कॅश गेल्या 3 दिवसापासून जमा झाली. ही अंदाज समिती त्याचे अध्यक्ष हे धुळ्याच्या दौऱ्यावर होते अशा प्रकारच्या कामांच्या तपासणीसाठी. पण शासकीय कामामध्ये, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामामध्ये, इतर क्षेत्रातल्या कामामध्ये प्रचंड घोटाळे, भ्रष्टाचार, कमी दर्जाची कामं झाल्यामुळे ते प्रकरण काढून या सर्व ठेकेदारांकडून 15 कोटी रुपये गोळा करण्याची जबाबदारी अंदाज समितीच्या अध्यक्षांना द्यायची जबाबदारी ठेकेदाराने घेतली आणि त्यासाठी त्यांनी अंदाज समितीचे ज्या चेअरमनचे जे पीए आहेत पाटील म्हणून त्यांची नियुक्ती केली. 102 नंबरच्या खोलीमध्ये गेल्या 3 दिवसापासून ही रक्कम जमा होत होती. 5.5 कोटी रुपये जमा झाले आणि 10 कोटी पुढल्या 2 दिवसात जमा होणार होते. लक्षात घ्या, 15 कोटी रुपये अंदाज समितीच्या अध्यक्षांना देण्याचा सौदा झाला होता. 15 कोटी रुपये मी फार जबाबदारीनं सांगतोय. 5.5 कोटी रुपये जमा झाले आहेत, 10 कोटी रुपये पुढल्या 2 दिवसात जमा होणार आहेत. नाहीतर सर्व ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची धमकी अर्जुन खोतकरांनी दिली. सर्व ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याची शिफारस मी करीन अशी धमकी अर्जुन खोतकर यांनी दिली. त्यानंतर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. हे राज्य कुठे चाललं आहे? शिवसेनेचे धुळ्यातले आमचे प्रमुख नेते अनिल गोटे माजी आमदार आणि शिवसैनिकांच्या कानावर ही गोष्ट गेली. खरं म्हणजे गोटे साहेबांचे आभार मानले पाहिजे, ते नेहमी लढत असतात. गोटे साहेबांनी शिवसैनिकांसह विश्रामगृहावर धडक मारली. तेव्हा 102 मधले जे लोक होते, गोटे आणि शिवसैनिक येत आहेत हे कळल्यावर घाईघाईनं टाळ्या लावून पळून गेले. आमची अशी मागणी होती शिवसेनेची, जिल्हाधिकारी, जिल्ह्याचे पोलीस प्रमुख, अँटी करप्शन ब्युरो जे आहे जिल्हा त्याचे प्रमुख यांनी येऊन ही खोली उघडावी, त्याचा पंचनामा करावा आणि संबंधित जे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी. 4 तास 5 तास अनिल गोटे आणि शिवसैनिक तिथे ठिया मांडून बसले, तरीही ना पोलीस आले ना जिल्हाधिकारी आले. जे आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात, EOW, ईडी, त्यांचं काम आहे. एवढी मोठी रक्कम 5 लाखासाठी तुम्ही गुन्हे दाखल करता ना. शेवटी लोकांचा आणि आमच्या शिवसैनिकांचा दबाव वाढल्यावर हे सगळे लोक आले, त्यातले टाळं उघडलं आणि अजून पैशाची मोजणी सुरू आहे. बाकी लोक फरार आहेत. आता फक्त अंदाज समितीचे अध्यक्ष फरार झाले आहेत का ते पाहावं लागेल. आता सगळे काखा वर करतील, तो मी नव्हेच. पण हे 15 कोटी रुपये शिंदे गटाच्या जालन्याचे आमदार खोतकर यांना देण्यासाठीच जमा झाले हे सांगायला आता ब्रह्मदेवाची गरज नाही. त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. खरं म्हणजे ज्यांच्या नावावर ही खोली होती त्यांच्यावर गुन्हा दाखल करून हे संपूर्ण प्रकरण
ईडी आणि CBIकडे देण्याची गरज आहे. गेल्या वर्षभरात आणि त्याच्या आधीच्या 2.5 वर्षात अंदाज समितीच्या कुठे कुठे कशा कशा बैठका झाल्या आणि ह्या पद्धतीनं कसे पैसे जमा झाले. आतापर्यंत अंदाज समितीच्या अध्यक्षानं 100 कोटीच्या वर पैसे जमा केल्याची माझ्याकडे माहिती आहे. हे आमचं राज्य आहे. फडणवीसांच्या काळातलं हे आमचं राज्य आहे. एकनाथ शिंदेंच्या काळातलं हे आमचं राज्य आहे. वित्तमंत्री अजित पवारांच्या काळातलं हे आमच्या महाराष्ट्राची अवस्था आहे. अंदाज समितीचे अध्यक्ष पैसे गोळा करतात, कोट्यावधी रुपये. विश्रामगृहात पैसे जमा केले जातात. गुन्ह्याचं ठिकाण सरकारी जागा. ही अवस्था या राज्याची. काय करतात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस? त्यांच्या गृह खात्याच्या अंतर्गतच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आहे ना, लाचलुचपत प्रतिबंधक. मग हे लाचलुचपत प्रतिबंधक फक्त तुमच्या राजकीय विरोधकांसाठी वापरणार? इतरांचं काय? अर्जुन खोतकराचं काय? अटक करताय? अटक करा, गुन्हा दाखल करा. जर तुम्ही खरे असाल, सच्चे असाल, तर या प्रकरणात गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे, बरं का. तुम्ही स्वतः भ्रष्टाचारांना सडलेले असल्यामुळे तुम्हाला या गोष्टी दिसत नाहीत आणि तुम्ही भ्रष्टाचारांना वाचवताय. कारण तुमचं सरकार हे या दलदलीतून निर्माण झालं आहे. भ्रष्टाचाराच्या विधानसभेपर्यंत भ्रष्टाचार पोचला. लक्षात घ्या. याला आम्ही यांना मंदिर म्हणतो लोकशाहीचं. राहुल नार्वेकर तिथे अध्यक्ष झाल्यापासून हा भ्रष्टाचार सरकार बनवण्यापासून, बहुमताच्या चाचणीपासून आणि बेईमानी संदर्भात निर्णय देण्यापासून तो अशा प्रकारे अंदाज समितीच्या अध्यक्षानं 15 कोटी रुपये सरकारी जागेत गोळा करण्यापर्यंत भ्रष्टाचार. अर्जुन खोतकर यांच्यावरती काय कारवाई होणार आहे चेअरमनवर? काय? माझं सरळ मागणी आहे की सगळ्यात आधी ज्याच्या नावावरती खोली होती त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याची चौकशी व्हायला पाहिजे आणि या तपासाला कालमर्यादा. राऊत साहेब, तुम्ही म्हणताय की अर्जुन खोतकर आणि जे काही आहेत, जो तुमचा आरोप आहे की त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, फडणवीसांकडे मागणी करतात, पण समजा जर ते झालं नाही तर मग पुढे तर काय करणार तुम्ही? महाराष्ट्र भ्रष्टाचाराच्या चिखलात गटांगळा खातोय, अजून 2 गटांगळ्या खाईल. भ्रष्टाचाराच्या संदर्भातली लढाई आम्ही लढतो आहोत, लक्षात घ्या. काय करतोय तो मुलुंडचा नागडा पोपटलाल? काय करतोय? दुसरा कोणत्या पक्षाचा असता अंदाज समितीचा अध्यक्ष तर एवढाला हा टाना वाटाना उडा मारत तिथे गेला असता धुळ्यामध्ये, बरोबर ना. आणि त्या दारामध्ये 102च्या उपोषणाला बसला असता. आता काय करतोय? भुजबळ आले. अंदाज समितीच्या अध्यक्षांसाठी 15 कोटी रुपये जमा झाले. त्या समितीत कोणकोणात नावं जरा बघा, सगळे महान लोक आहेत. पण हे पैसे जमा झाले अध्यक्षासाठी हे आता उघड झालेलं आहे. पण त्यांना वाचवायचा प्रयत्न कोण करणार? एकनाथ शिंदे करणार, देवेंद्र फडणवीस करणार, अमित शहा करणार, कळलं. आणि विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्याला 100 रुपये, बरं का, 500 रुपयावरती तुम्ही आर्थिक गुन्हे शाखेत नोंद करणार, EOW तपास करणार, मग तो तपास ईडीकडे जाणार, मग त्यांना अटका होणार. ही 5.5 कोटी आणि 15 कोटीची केस ही ईडीची फिट केस आहे. याच्यामध्ये ईडीनं हे मनी लॉन्ड्रिंग आहे. हा पैसा आला कुठून? गुन्हेगारी स्वरूपाचा पैसा आहे. ठेकेदारांची भ्रष्टाचाराची कामं, भ्रष्ट मार्गाने निर्माण केलेली कामं वाचवण्यासाठी हा गुन्हेगारी स्वरूपाचा पैसा आहे. मी ईडीला पत्र लिहिणार आहे. मी ईडीला सांगणार आहे हा पैसा कुठून आहे. हे मनी लॉन्ड्रिंग आहे. तुम्हाला मनी लॉन्ड्रिंगची व्याख्या कळत नसेल तर मी तुम्हाला सांगतो काय आहे ती ईडी संचालकांना. हा, पण यासाठी सरकारनं गुन्हा दाखल केला पाहिजे, FIR दाखल केला पाहिजे. ही लूट आहे राज्याच्या जनतेची. हे ठेकेदारांचं राज्य आहे आणि भ्रष्ट ठेकेदारांना वाचवण्याचं काम अंदाज समिती करते आणि त्यासाठी 15 कोटी रुपये अंदाज समितीचे अध्यक्ष घेत आहेत. ही लाजिरवाणी गोष्ट आहे विधानसभेसाठी. राऊत साहेब, महाराष्ट्राच्या राजकारणातला आणखी एक असा विषय आहे की राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्रीकरणावर काही अपडेट्स येत आहेत. काल तुमच्या पक्षातलेच नेते आणि विधान परिषदेचे गटनेते ॲडव्होकेट अनिल परब असं म्हणाले की आम्ही युती बाबतीत सकारात्मक आहोत,
दोन प्रमुख नेते पक्षाचे हे ठरवतील काय करायचंय, पण आमचे चर्चेचे दरवाजे अजूनही खुले आहेत. आम्ही मैत्रीचा हात पुढे केलेला आहे, तो आम्ही मागे घेणार नाही. त्यावर आज मनसेतून अशी प्रतिक्रिया आलेली आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून योग्य तो प्रस्ताव पाठवावा, आम्हीही सकारात्मक आहोत. बघा, ही जी युती आहे ही प्रस्तावाच्या चक्रात अडकणार नाही. तुम्ही प्रस्ताव द्या, आम्ही प्रस्ताव द्या, तुम्ही प्रस्ताव, हा प्रस्तावाचा खेळ नाही, लक्षात घ्या. कोणाला वाटत असेल की प्रस्तावाच्या खेळामध्ये आम्ही युती होऊ देणार नाही, बघा युतीची भूमिका ही राज ठाकरे यांनीच मांडलेली आहे. भूमिका मांडली त्यांनी इच्छा व्यक्त केली, त्याच्यावरती माननीय उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आता हे प्रस्ताव वगैरे विषय जे आहेत हे पुढले आहेत. दोन प्रमुख नेत्यामध्ये चर्चा होईल, व्हायला पाहिजे. हे प्रस्ताव कागद आतापर्यंत मनसेने अनेकांशी युत्या केल्या किंवा केल्या नाहीत. प्रस्ताव दिले आणि प्रस्ताव घेतले असं कधी आमच्या नजरेत आलं नाही, बरोबर ना. त्याच्यामुळे ही एक महत्त्वाचा पाऊल आहे मुंबईच्या राजकारणातलं सध्या. आम्ही पूर्णपणे माननीय उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका स्पष्ट आहे आणि सकारात्मक आहे. आम्हाला त्यांनी स्पष्ट सूचना केलेल्या आहे. जर समोरून अशा प्रकारची भावना आहे तर आपण त्या भावनेचा आदर केला पाहिजे, असं माननीय उद्धव ठाकरे साहेबांचं मत आहे. जर राज ठाकरे किंवा त्यांच्या पक्षाने अशा प्रकारे एक भूमिका मांडलेली आहे तर आपल्याला या क्षणी कोणत्याही प्रकारे नकारात्मक भूमिका न घेता आपण त्याकडे महाराष्ट्र, मराठी माणूस आणि मुंबईच्या हितासाठी सकारात्मक पाहणं गरजेचं आहे, असा एक भव्य विचार माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी आमच्यासमोर मांडलेला आहे आणि तो योग्य आहे. त्याच्यामध्ये एक कागदी प्रस्ताव, ठराव, डराव, बरं का, हे येत नाही. पण रावसाहेब, तुम्ही किंवा अनिल परब हे असं म्हणतायत की दोन प्रमुख नेते बोलतील, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे ठरवतील नेमकं काय करायचंय, हे दोघं चर्चा करतील. पण हे सगळं कधी सुरू होईल ना सुरू, आणि सुरुवात कोणाकडून होईल? बघा सुरुवात कोणाकडून, बघा दोन भाऊ आहेत आणि दोन नेतेही आहेत. योग्य वेळी आम्ही त्या संदर्भात तुम्हाला कल्पना देऊ. बघा, पहलगामला 1 महिना झाला, पुलगावला 5 वर्ष होऊन गेली. दोन्ही घटनांमधले नराधम अजूनही मोकळे आहेत. अमित शहा हवेत बंदुकीचे बार उडवत आहेत. याला मारलं, त्याला मारलं, याला खतम केलं, याला धमकी दिली. ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालं, ते यशस्वी झालं म्हणून 50 खासदारांना परदेशात पाठवलं. मूळ प्रश्न हाच आहे की आमच्या 26 भगिनींचं कुंकू पुसणारे, सिंदूर पुसणारे ते 5-6 भयंकर अतिरेकी कुठे, त्याचा शोध नाही, त्यांचं एन्काउंटर नाही, त्यांचा खात्मा नाही. 1 महिना झाला ना, काय करतोय आपण? मी वारंवार सांगतोय, अमित शहांचा राजीनामा त्यांनी प्रायश्चित घ्यावं, ही आमची भूमिका आहे. एक ताजी अपडेट आहे. आता तुम्ही जे अर्जुन खोतकरांवर आरोप केलेले आहेत ते सगळे आरोप त्यांनी फेटाळलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की हा माझा बदनामी करण्याचा, अजिबात बदनामी नाही, अजिबात बदनामी नाही. कशाला बदनामी करू? 102 मधले 5.5 कोटी रुपये सहज जर गिळता आले असते तर अगदी सुरळीत पार पाडलं असतं. चोरी पकडलेली आहे त्याच्यामुळे बदनामी. चोरी पकडलेली आहे म्हणून बदनामी. चोरी पकडली नसती तर ढेकर दिली असती ना. चोरी पकडली नसती तर ढेकर दिली असती. हा 15 कोटीचा व्यवहार अंदाज समितीसाठीच होता, हे सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही यांची खुली चौकशी करा, पुरावे आपोआप समोर येतील. रावसाहेब, आणखी विषय आहे की लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मोठे बदल होतील असं विधान रोहित पवार जे त्यांच्या पक्षाचे आमदार आहेत. बघा, हा त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत बाबीवरती मी का बोलावं आणि तुम्ही तरी प्रश्न का विचारावेत? नाही, कारण महाविकास आघाडीचा हा महाविकास आघाडीचा पक्षातला एका अंतर्गत विषय आहे. आमच्या पक्षामध्ये काय बदल होतील याच्यावर इतर कोणी बोलू नयेत.
काँग्रेस पक्षात काय बदल होणार त्याच्यावर तर आम्ही बोलू नये. हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय. रोहित पवार त्या पक्षाचे नेते आहेत, त्यांना त्यांच्या पक्षात काय पावलं टाकायची आहेत, काय बदल करायचे आहेत, हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. नाही, कारण हा मुद्दा यासाठी चर्चेला येतो कारण अलीकडे पवार आणि भाजप जवळीक वाढली. मला असं वाटत नाही. सतत चर्चा सुरू असते. मला असं वाटत नाही. चला हिंदी में बोलिए, क्या आपकी बात है भाई? एक महीना पूरा हो चुका है ना, सिंदूर का हिस्सा मिला ना, 6 जवानों का हिस्सा. देखिए, पहलगांव का जो हत्याकांड हुआ, हमारी लगभग 26 माताएं और बहनों का जो सिंदूर ख़त्म कर दिया वहाँ, जो नराधम अतिरेकी दहशतगर्द थे, उनका क्या हो गया? यह हमारा सवाल हमेशा रहेगा. आपने पहले युद्ध किया, आपने फिर सीज़फायर किया, प्रेसिडेंट ट्रम्प आया बीच में, आपने 50-60 सांसदों को विदेश यात्रा पर भेज दिया. लेकिन मुख्य प्रश्न है कि वो 6 आतंकवादी कहाँ हैं? उस बारे में अगर देश के गृह मंत्री ने देश को अवगत किया तो हम आभारी रहेंगे. ऑपरेशन सिंदूर तब तक पूरा नहीं होगा जब तक ये 6 आतंकवादी का खात्मा नहीं होता पूरी तरह से. वो नहीं हो रहा है. 1 महीना हो गया ना. इस प्रकार से पुलवामा के आतंकवादियों का खात्मा हुआ, पता नहीं वो कौन थे, कहाँ गए, कहाँ से आए. और अब पहलगांव में भी यही हो रहा है. बस बड़ी बड़ी लंबी लंबी भाषण चल रहे. अब हमारे प्रधानमंत्री पहलगांव के ऊपर लोगों को कथा कथन करने वाले, क्या हुआ और हमने क्या किया. ये कोई देश का प्रधानमंत्री करता है क्या? चलिए, थैंक यू.